हॅलो स्टुडंट, स्पेक्ट्रम अकॅडमी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आयसोलेशन चॅप्टरमधल्या प्रत्येक कन्सेप्टबद्दल पाहतोय आणि आपल्या सगळ्यांना माहितीच आहे ॲज युजली की आपण हा चॅप्टर डिटेलमध्ये पाहतोय. तर आज आपला टॉपिक आहे डिस्प्लेसमेंट इक्वेशन. आयसोलेशन चॅप्टरमधला हे पॉईंट्स आपण पाहणार त्या लेक्चर्समध्ये. या पूर्ण लेक्चरमध्ये तुम्हाला डिस्प्लेसमेंट वेक्टर्स, डिस्प्लेसमेंट इक्वेशन्स, ॲक्सिलेशन इक्वेशन आणि लास्ट व्हेलॉसिटी इक्वेशन या 3 पॉईंटचा विचार करणार आहोत आपण. एक डिस्प्लेसमेंट इक्वेशन, ॲक्सिलेशन इक्वेशन आणि व्हेलॉसिटी इक्वेशन नेमकं काय असतं त्यांच्याबद्दल डिटेलमध्ये सगळ्यात डीपेस्ट इन्फॉर्मेशन आपण पाहत, जी की तुम्ही नीट जे आणि CETसाठी कामाला येऊ शकते. तर आपण फर्स्ट ऑफ ऑल डिस्प्लेसमेंट इक्वेशनबद्दल पाहू. तर जनरली आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण जो काही फोर्स घेतो F = आपण -kx हा जो फॉर्म्युला वापरतोय. यामध्ये F म्हणजे रिस्टोरिंग फोर्स असतो, रिस्टोरिंग फोर्स. के इज द स्प्रिंग कॉन्स्टंट. म्हणजे जर आपण स्प्रिंग वापरत असतो तर त्याला स्प्रिंग कॉन्स्टंट म्हणतो, किंवा जनरली आपण त्याला कॉन्स्टंट म्हणत असतो. आपण या ठिकाणी त्याला स्प्रिंग कॉन्स्टंट म्हणून ज्यावेळेस आपण स्प्रिंग वापरतो, स्प्रिंग कॉन्स्टंट ज्यावेळेस आपण स्प्रिंग ऑसिलेटरी मोशनमध्ये वापरत असतो ना, जनरली त्याला कॉन्स्टंट म्हटलं तरी चालतं. आणि एक्स इज द डिस्प्लेसमेंट. एक्स काय डिस्प्लेसमेंट. तर आपण जर समजा एक ग्राफ ड्रॉ केला, ग्राफ काढला. फॉर एक्झाम्पल आपण जर एक्स ॲक्सिसवर आपण एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट घेतलं, डिस्प्लेसमेंट. वाय ॲक्सिसवर आपण फोर्स घेतला. तर आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की समजा आपण इथं मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड ए ऑब्वियसली मायनसमध्ये असणार आहे, आणि इथं या ठिकाणी आपण इथं +a आपली ॲम्प्लिट्यूड घेतली आपण. आता नेमकं काय असतं पहा. तर हा फोर्स आपल्याला माहिती आहे F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स, पण जर आपण व्यवस्थित लिहिली F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू -x. म्हणजे सिम्पल आहे, एक्स तुमचा पॉझिटिव्ह असेल. आता आपल्याला माहिती आहे इथून इकडे एक्स कसा आहे, पॉझिटिव्ह आहे, आणि इथून इकडे काय आपला इथून इकडे एक्स पॉझिटिव्ह, इकडे इकडे एक्स निगेटिव्ह आहे. तर आपण एक्सची जर व्हॅल्यू घेतली आपण, त्याचा ग्राफ कसा येईल, तो ग्राफ येतो स्ट्रेट असा. जर आपण आपल्याला केलं तो ग्राफ या लाईनमधून स्ट्रेट असा, हा आपला ग्राफ झाला. ही लाईन पूर्ण लाईन म्हणजे काय, ग्राफ झाला. दिस इज अ ग्राफ बिटवीन द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट वेक्टर. यावरून तुम्हाला असं लक्षात असेल की जेव्हा तुमचा हा आपला माहिती हा क्वाड्रंट असतो पॉझिटिव्ह, हा क्वाड्रंट असतो निगेटिव्ह, हा असतो निगेटिव्ह, आणि हा असतो पॉझिटिव्ह. तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की ज्यावेळेस आपला फोर्स कसा असेल, पॉझिटिव्ह असेल, वाय ॲक्सिसला फोर्स पॉझिटिव्ह असेल, त्यावेळेस एक्स का असणार, निगेटिव्ह. आपल्याला माहिती बोथ आर ऑपोजिट डायरेक्शन. आणि ज्यावेळेस आपला काय असेल, डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह असेल, त्यावेळेस आपला फोर्स कसा असेल, निगेटिव्ह. म्हणजे डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह घेतला तर फोर्स काय येईल, निगेटिव्ह. आणि डिस्प्लेसमेंट जर निगेटिव्ह असेल ते निगेटिव्हचं काय होणार, पॉझिटिव्ह. म्हणजे डायरेक्टली असं काहीतरी राहील आपल्याकडे, आपण ज्याला म्हणत असतो. ते या दोन्ही ग्राफ, या दोघांमधला ग्राफ असा असेल, एकदम व्यवस्थित आहे. याच्यामध्ये जास्त कन्फ्युजन नसणार आहे. आणि आपण याला पाहत असतो. आता नेमक्या कंडिशन्स काय, तर आपल्याला माहिती आहे आता फोर्स आपण पाहतो, त्याला लक्षात आलं असेल की तुम्हाला ही मीन पोझिशन आहे. म्हणजे आपण ज्यावेळेस याच कंडिशनला जर आपण इथं हे ड्रॉ केला, म्हणजे आपण अशी एक लाईन घेऊ. या लाईनमध्ये हा ब्लॉक ऑब्वियसली दिस इज द मीन पोझिशन. हा आपला काय आहे, एक्स्ट्रीम पोझिशन. इथून इथपर्यंत डिस्प्लेसमेंट हे एवढं जेवढं आहे ॲम्प्लिट्यूड ए, हे एवढं डिस्प्लेसमेंट या ठिकाणी आपण ब्लॉक घेऊ. आणि परत इथे ही एक्स्ट्रीम पोझिशन, ही एक्स्ट्रीम पोझिशन, ही एक्स्ट्रीम पोझिशन. हे आपण याला असं जर ड्रॉ केलं, हे एक्स्ट्रीम पोझिशन आणि मेन पोझिशन. मग आता याच्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की मेन पोझिशनला म्हणजे या पोझिशनला आपण सांगतो की F = काय असणार आहे, 0. Why 0? Because F = -kx, and as we know that F is depend upon the x, where x is 0, obviously displacement is 0, then F also 0. and x 0 काय ठिकाणी, कारण we are measuring a displacement from a mean position. आपण डिस्प्लेसमेंट कुठून मोजतो, मेन पोझिशनपासून. आणि मेन पोझिशनपासून जर डिस्प्लेसमेंट मोजत असाल आणि मेन पोझिशनचं जर डिस्प्लेसमेंट पाहिजे असेल, तर या मेन पोझिशनपासूनचं अंतर 0 असतं. म्हणून मेन पोझिशनला डिस्प्लेसमेंट 0, त्यामुळे फोर्स पण त्या ठिकाणी काय असतो, 0 असतो. मग फोर्स मॅक्झिमम कुठं असणार आहे, तर ऑब्वियसली फोर्स मॅक्झिमम किती असणार आहे, ते आपण F max इक्वल टू किती असू शकतो, तो -kx मॅक्झिमम असतो. तिथे एक्स मॅक्झिमम किती असतो, ए ॲम्प्लिट्यूड एवढा. म्हणजे एक्स तुमचा जो आहे एक्स, जसे एक्स किती होऊ शकतो, ॲम्प्लिट्यूड एवढा +a किंवा -a. यावर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की तुमचा जो काही फोर्स आहे आपला, तो फोर्स मॅक्झिमम असतो -kx. आणि दुसरा काय असणार, मग आता प्रश्न असा आहे की कुठं काय असेल, तर तुम्ही इथं जर पाहिलं असाल तर हा फोर्स इकडं मॅक्झिमम आहे, त्या पोर्शनला कसा असतो प्लस F = ka पॉझिटिव्हमध्ये असणार आहे. आणि इकडे F = काय असणार आहे, ka. पण या ठिकाणचा फोर्स कसा आहे, निगेटिव्ह आहे. म्हणजे पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला फोर्स निगेटिव्ह असेल आणि निगेटिव्ह एक्स्ट्रीमला फोर्स
पॉझिटिव्ह असेल. पॉझिटिव्ह एक्सटर्नल फोर्स निगेटिव्ह, निगेटिव्ह एक्सटर्नल फोर्स पॉझिटिव्ह. यावर आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल की आपला जो काही फोर्स व्हॅरी होतो ॲक्च्युली पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे याचा अर्थ डायरेक्शन फक्त बदल आहे, बाकी काही नाही. कारण तुम्ही ज्यावेळेस पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला असताल फोर्स टुवर्ड्स द दिस डायरेक्शन आणि तुम्ही ज्यावेळेस निगेटिव्हला असाल त्यावेळेस फोर्स दिस टुवर्ड्स द दिस डायरेक्शन. आणि एक गोष्ट मात्र ऑलवेज लक्षात ठेवा दॅट रिस्टोरिंग फोर्स इज ऑलवेज टुवर्ड्स द मीन पोझिशन. म्हणजे आपला जो काही रिस्टोरिंग फोर्स आहे कुठे असो, पार्टिकलचं मोशन कुणीकडे असो, पार्टिकल कुठेही जावो, आपला रिस्टोरिंग फोर्स मात्र ऑब्वियसली टुवर्ड्स द मीन पोझिशनच असतो. हे फिक्स असणार आहे. हे इक्वेशन तुम्हाला समजलं, याच्यामधल्या प्रत्येक कन्सेप्ट कळाला. हा ग्राफ जर कधी विचारला एक्झाममध्ये येऊ शकतो की विचारतो, मग आपलं कसं होतं फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स एवढं लक्षात असतं, म्हणून आपण डायरेक्टली ह्या डायरेक्शनमध्ये ग्राफ घेतो आणि आपण एवढ्यावरच खुश असतो. आपला हा ग्राफ वाटतो, ॲक्च्युली हा नसताना हा ग्राफ असणार आहे. ठीक आहे, तर हा ग्राफ तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर आपण नेक्स्ट पाहू ॲक्सेलरेशन आणि याच्यामधलं ॲक्सेलरेशनचं इक्वेशन पाहू. हे झालं आपलं डिस्प्लेसमेंट इक्वेशन. तर आपण याला ॲक्सेलरेशन इक्वेशन पाहू. ॲक्सेलरेशन इक्वेशन. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एफ इज इक्वल टू एम ए असतं. एफ इज इक्वल टू काय असतं, एम ए. आणि या ठिकाणी आपल्याकडे एफ इज इक्वल टू काय मायनस के एक्स आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो ह्या दोन्ही इक्वेशनचा वापर करून की एम ए इक्वल टू मायनस के एक्स आणि ए इक्वल टू आपल्याकडे असणं मायनस के एक्स बाय एम आणि के ओमेगा स्क्वेअर इक्वल टू आपल्याकडे असतं के बाय एम, किंवा त्याला ऑरमध्ये आपण काय लिहू शकतो ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट के बाय एम. ही व्हॅल्यू असते. ही जर व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुट केली तर ए इज इक्वल टू आपल्या मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. दिस इज द इक्वेशन फॉर द ॲक्सेलरेशन. म्हणजे कुठलं इक्वेशन ॲक्सेलरेशनसाठी, ॲक्सेलरेशनचे ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आता या इक्वेशनला जर तुम्ही हा ओमेगा इज द अँग्युलर फ्रिक्वेन्सी, अँग्युलर फ्रिक्वेन्सी ॲक्च्युली याला अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणतो, अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणण्याऐवजी, पण फॉर्म्युला मात्र तोच अँग्युलर व्हेलॉसिटीचाच असणार आहे. तर याला आपण तसंच हा जर कॉन्स्टंट असेल की ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स, ऑब्वियसली निगेटिव्ह साईन. म्हणजे जसं आपण पहिल्यांदा म्हटलं होतं एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स बट इन अपोजिट डायरेक्शन, त्याच प्रकारे ॲक्सेलरेशन पण कसं आहे डिस्प्लेसमेंटला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे पण त्याचा निगेटिव्ह साईन आहे. म्हणजे याचा अर्थ याचा पण ग्राफ त्याच प्रकारचा येईल. आपण एक्स ॲक्सिसवर या ठिकाणी घेऊ शकतो. आपण या ठिकाणी एक्स ॲक्सिस आहे आणि या ठिकाणी डिस्प्लेसमेंट घेतला आपण, हे डिस्प्लेसमेंट. ओके, आणि या डायरेक्शनला घेतला आपण फोर्स आर सी फोर्स, सॉरी आपण ॲक्सेलरेशन घेतो. या ठिकाणी ॲक्सेलरेशन पाहिजे, ॲक्सेलरेशन. ओके, तर आपल्याला माहिती आहे डिस्प्लेसमेंटची मॅक्झिमम व्हॅल्यू किती असू शकते. या पॉझिटिव्हला ए, निगेटिव्हला मायनस ए, ऑब्वियसली व्हॅल्यू झिरोच असणार आहे. नंतर ॲक्सेलरेशन मॅक्झिमम किती असू शकतं आता पाहूत आपण. ॲक्सेलरेशन मॅक्झिमम किती असू शकतं तर आपण या फॉर्म्युला पाहिला ॲक्सेलरेशनचा. आपण याला परत झालो ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. ॲक्सेलरेशन कम्प्लिटली एक्सवर डिपेंड असल्यामुळं हे मॅक्स किती असू शकते, ॲक्सेलरेशन मॅक्झिमम इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर ए. हे आपलं मॅक्झिमम ॲक्सेलरेशन असेल. हा ए म्हणजे ॲक्सेलरेशन आहे आणि हा ए म्हणजे काय ॲम्प्लिट्यूड आहे. त्याच्यातला फरक लक्षात ठेवा. आपण कॅपिटल ए म्हणजे ॲम्प्लिट्यूड आणि स्मॉल ए म्हणजे ॲक्सेलरेशन घेतो या पॉईंटमध्ये. तर आपल्याला याचा ग्राफ पण सेम तसाच येणार आहे या डायरेक्शनमध्ये असा. आणि त्यावेळेस मात्र आपल्याकडे या ठिकाणचे जे व्हॅल्यू असणार आहेत तर या इकडची आपली ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू किती होऊ शकते. ऑब्वियसली ज्यावेळेस तुमचा या डायरेक्शनला तुम्ही जर घेत असाल तर हा काय असणार तुमचा ॲक्सेलरेशन ए इज इक्वल टू मॅक्झिममच असणार आहे. हा इक्वल टू या पॉईंटचे ॲक्सेलरेशन असणार आहे ओमेगा स्क्वेअर ए आणि या ठिकाणचं हे ॲक्सेलरेशन असणार आहे ए इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर ए. लक्षात, म्हणजे यावरून तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल का या ठिकाणी ऑब्वियसली हा कसा असणार आहे प्लस प्लस असतो, हा मायनस प्लस मायनस मायनस प्लस मायनस. म्हणजे आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल हे या ठिकाणी पण सेम जसं आपण फोर्ससाठी पाहिलं होतं तेच काय असणार आहे की आपला ॲक्सेलरेशन पॉझिटिव्ह असेल तर डिस्प्लेसमेंट काय असणार निगेटिव्हमध्ये असेल आणि जर डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह असेल तर ॲक्सेलरेशन निगेटिव्हमध्ये असेल. तर त्याचा अर्थ असाच की डिस्प्लेसमेंट आणि ॲक्सेलरेशन आर बोथ इन अपोजिट डायरेक्शन. आणि दुसरी गोष्ट जी आपल्या फोर्ससाठी होती दॅट ॲक्सेलरेशन इज ऑलवेज टुवर्ड्स मीन पोझिशन, डायरेक्टेड ऑलवेज. कुठेही असो तुम्ही या ठिकाणी जरी म्हटलं या ठिकाणी जरी घेतलं, इकडं पार्टिकल जात असेल किंवा इकडं पार्टिकल असेल, पार्टिकलचं मोशन कुठल्याही डायरेक्शनमध्ये हो, जर ते सिम्पल हार्मोनिक मोशन असेल तर त्यामध्ये ॲक्सेलरेशन आणि फोर्स ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द मेन पोझिशन आणि इन डायरेक्शन टू अपोजिट दॅट ऑफ द डिस्प्लेसमेंट. हे फिक्स आहे. आता दुसरी गोष्ट यामध्ये पाहायचं म्हटलं तर हा एक फॉर्म्युला फार महत्त्वाचा आहे किंवा हा म्हणू शकतो आपण ओमेगा स्क्वेअर इक्वल टू के बाय एम. हा फार महत्त्वाचा आहे. ही जर कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर असेल तर फार कामाला येते. ही कन्सेप्ट महत्त्वाची आहे आणि ती पाहिजेच.
ठीक आहे. आता दुसरी गोष्ट की आपला ॲक्सिलेशन पाहत होता, परत आपण या ठिकाणी पहिल्यासारखाच ग्राफ काढू त्या ठिकाणी. तर आपण हे जर असा हे काढतो वेळेस या ठिकाणी ही मेन पोझिशन, या ठिकाणी एक्स्ट्रीम पोझिशन, प्लसमध्ये या ठिकाणी पण एक्स्ट्रीम पोझिशन. आपण हे पाहिलं हे डिस्टन्स ॲम्प्लिट्यूड एवढं आहे, हे आपल्याला माहिती आहे. एक्स इज इक्वल टू 0 असतो, एक्स इज इक्वल टू ए आणि एक्स इज इक्वल टू आपल्याकडे काय असतं प्लस ए. ही एक्स्ट्रीम पोझिशन निगेटिव्ह, ही मेन पोझिशन आणि पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. आता आपण काय करू शकतो याला, या ठिकाणचं आपण ॲक्सिलेशन काढू. तर ॲक्सिलेशन काय असणार आहे तुमचा या ठिकाणी निगेटिव्ह ए आहे आपण या ठिकाणी घेतलेले. एक्स इज इक्वल टू निगेटिव्ह ए असल्यामुळे आपण जर या ठिकाणी घेतलं तर आपल्याला माहिती आहे मायनस ओमेगा स्क्वेअर ए. एक्सची व्हॅल्यू आपण ए ठेवणार आहेत, पण एची व्हॅल्यू मायनस असल्यामुळे या ठिकाणी प्लस असेल आणि या ठिकाणी ए इज इक्वल टू काय असेल 0 आणि या ठिकाणी ए इज इक्वल टू काय असणार आहे मायनस ओमेगा स्क्वेअर ए. हा आपला ग्राफ आहे. हा ग्राफ लक्षपूर्वक ठेवा. याच्यामध्ये डायरेक्ट हा ग्राफ पण लक्षात ठेवा, एक्झाममध्ये ग्राफ पण येऊ शकतो, याच्यावर आपला क्वेश्चन्स पण येतात. हा फॉर्म्युला फार महत्त्वाचा आहे. यामध्ये फॉर्म्युला हा एक फॉर्म्युला, हे 2 फॉर्म्युले फार महत्त्वाचे आहेत आणि हे तर ऑब्व्हियसली आहेतच, आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत. हे एवढे जरी फॉर्म्युले तुमच्या लक्षात आले, यांच्यामध्ये रिलेशन्स महत्त्वाचं आलं. फिजिक्समध्ये जेव्हा आपण एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतो तसं आपल्याला त्या प्रॉब्लेममध्ये रिलेशन्स महत्त्वाचे आहेत. नुसतं पाठ करून लक्षात ठेवू नका. काही बुक्समध्ये तुम्हाला ॲक्सेलरेशनला डायरेक्टली हे ॲक्सेलरेशन असं म्हटलेलं असेल, परत मायनस ओमेगा स्क्वेअर ए लिहिलं असेल आणि ए फॉर ॲम्प्लिट्यूड लिहिलं असेल. असा फरक पडतो. म्हणून नोटेशनकडे न जाता प्रत्येक वेळेस त्या नोटेशनचा मिनिंगकडे लक्ष द्या. हे लक्षात ठेवा, आपण या ठिकाणी कॅपिटल ए म्हणजे ॲम्प्लिट्यूड म्हटलेलं आहे आणि स्मॉल ए म्हणजे आपण ॲक्सिलेशन घेतलेलं आहे. मग त्यामुळे त्या लक्षात ठेवा की काही बुक्समध्ये बदललं तरी कन्फ्युजन जास्त होऊ देऊ नका. हे स्टँडर्ड आहे. ठीक आहे. तर आपण यामध्ये हे पाहिलं. आता दुसरी गोष्ट आपल्याला माहिती आहे की आपण टाईम पिरियड पाहतो. आता याच्यामध्ये आपण हे पाहिलं, आता जो फॉर्म्युला पाहिला आपण की ओमेगा इज इक्वल टू आपलं पाहिलं ओमेगा इज इक्वल टू काय अंडररूट के बाय एम पाहिलं. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे टाईम पिरियडचा फॉर्म्युला टी इज इक्वल टू काय असतं आपल्याकडे 2 पाय बाय ओमेगा. जर यामध्ये आपण 2 पाय ओमेगाची व्हॅल्यू काय आहे के बाय एम पुढे जर केली, याचा जर रिव्हर्स केला आपण 2 पाय अंडररूट एम बाय के, हा पण एक टाईम पिरियडसाठी आपण वापरत असलेला फॉर्म्युला आहे. टी इज इक्वल टू 2 पाय अंडररूट एम बाय के, हा पण एक टाईम पिरियडसाठी फॉर्म्युला वापरतो आपण. and obviously that time period depend upon the mass and spring constant वर पण डिपेंड असतो. ह्या गोष्टी आहेत. आपण त्यामध्ये ॲक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर पण डिपेंड असतो. या भरपूर गोष्टीबद्दल आपण डिटेलमध्ये पाहणार असतो. हे इक्वेशन आहे. एवढं जरी तुम्हाला कन्सेप्ट ॲक्सिलेशनबद्दल माहिती असेल तरी सफिशियंट आहे. एवढ्याच कन्सेप्टच्या बेसवर तुम्ही अजून भरपूर काही करू शकता. म्हणजे इच अँड एव्हरी प्रॉब्लेम तुमच्या एवढ्या कन्सेप्टच्या बेसवर सॉल्व्ह होतात. आपण नेक्स्ट त्याच्यानंतरचं आपण पाहणार आहोत व्हेलॉसिटी इक्वेशन्स. आता नेमकं काय असतं व्हेलॉसिटी इक्वेशनमध्ये पाहू की व्हेलॉसिटी इक्वेशन म्हणजे आपल्याला माहिती आहे ॲक्सिलेशन. जर आपल्याला माहिती असेल ॲक्सिलेशनचा जनरल फॉर्म्युला आपल्याला लक्षात आला. काय होता ॲक्सिलेशनचा जनरल फॉर्म्युला? ॲक्सिलेशन स्मॉल ए इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आता आपण व्हेलॉसिटी इक्वेशन आपण पाहू व्हेलॉसिटी इक्वेशन. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण ॲक्सिलेशनचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर आपला व्हेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर ॲक्सिलेशन मिळतं आणि ॲक्सिलेशनचं इंटिग्रेशन केलं तर आपला व्हेलॉसिटी मिळते. आपण तेवढं काही इंटिग्रेशन सॉल्व्ह करत बसणार नाहीत. आपण फक्त डायरेक्टली त्याचा फॉर्म्युला पाहूत. आपल्याकडे व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो प्लस ऑर मायनस ओमेगा अंडररूट कॅपिटल ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. या फॉर्म्युला थोडं आपण रिअरेंज करूत. आपण व्ही इक्वल टू व्ही बाय ओमेगा इक्वल टू प्लस ऑर मायनसला आपण थोडं साईडला ठेवूत. आपण या ठिकाणी काय करू, याच्यामध्ये अंडररूट काय असणार आहे ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. स्क्वेअरिंग बोथ साईड वी गेट व्ही स्क्वेअर बाय ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस एक्स. तर आपण याला या मायनस एक्स स्क्वेअरला आपण इकडे जर केलं तर व्ही स्क्वेअर बाय ओमेगा स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर आणि या ठिकाणी 1 जर आपण 1 त्याचा स्क्वेअर केला वी कॅन राईट इट 1. काही नसते वेळेस आपण 1 घेऊ शकतो. त्यामध्ये ए स्क्वेअर लिहिलं. या इक्वेशनला जर तुम्ही व्यवस्थित जर पाहिलं आपण दिस द इक्वेशन ऑफ इलिप्स. इक्वेशन कशाचं आहे? इलिप्स आहे. आणि या इलिप्सच्या इक्वेशनसाठी तुम्ही पहिल्यांदा काय करणार, हा ऑब्व्हियसली आपण पहिल्यासारखंच याला डिस्प्लेसमेंट म्हणणार. डिस्प्लेसमेंट ऑब्व्हियसली त्याला एक्स म्हणून घेतो आपण आणि या ठिकाणी आपण व्हेलॉसिटी घेतलं. मग व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंटमधला जर ग्राफ आपण घेतला या ठिकाणी तर काय होणार आहे पहा, ती इलिप्ससारखी इक्वेशन येईल. म्हणजे या ठिकाणी आपण असे घेऊ शकतो इलिप्टिकल. आता आपण यामध्ये जर इलिप्स जर पाहिला आपल्याला माहिती आहे डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम किती येऊ शकतं प्लस ए. या ठिकाणची व्हॅल्यू 0 असणार आहे आणि मिनिमम किती येऊ शकतं मायनस ए. आणि व्हेलॉसिटी पण आपल्याला मग मॅक्झिमम किती येणार आहे त्या ठिकाणी पाहू शकता. इथं व्हेलॉसिटी मॅक्झिमम असणार आहे मेन पोझिशनला. व्ही मॅक्स किती आहे आपल्याकडे या ठिकाणी पाहू शकतो. ही निगेटिव्हमध्ये मायनस ओमेगा ए आणि इकडे काय असणार आहे व्ही मॅक्स ऑब्व्हियसली ओमेगा ए.
ओके, या गोष्टीतून तुम्हाला काही गोष्टी समजत येतील की नेमकं आपलं काय चाललंय. पहा, ही इक्वेशन इलिप्स सारखं आहे. आपण पहिला जे आपला पहिला ग्राफ होता स्ट्रेट लाईन येत होता, पण जेव्हा व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट मधला ग्राफ काढतो, कशामध्ये आपण कशाबद्दल बोलतो, आपण ऑसिलेशन चॅप्टरबद्दल बोलतो, सिंपल हार्मोनिक मोशन बद्दल बोलतो, तर आपला ग्राफ असा येईल. हा ग्राफ काय सांगतो, जेव्हा तुमची डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम होतं तेव्हा व्हेलॉसिटी काय होती, 0 होती. जेव्हा डिस्प्लेसमेंट काय झालं, 0 झालं, व्हेलॉसिटी मॅक्झिमम झाली. जेव्हा तुमचं डिस्प्लेसमेंट काय झालं, अजून मॅक्झिमम झालं, व्हेलॉसिटी काय झाली, 0 झाली. म्हणजे त्याचा ग्राफ जर आपण हे काढला, या ठिकाणी आपण हा एक ब्लॉक, हा मेन पोझिशनचा ब्लॉक आणि हा एक्स्ट्रीम पोझिशन, म्हणजे या ठिकाणी जर आपण कन्सिडर केले ब्लॉक्स असे, तर ऑब्व्हियसली आपल्या लक्षात आलं इथं डिस्प्लेसमेंट काय, -a, डिस्प्लेसमेंट 0 आणि डिस्प्लेसमेंट +a. आपली व्हेलॉसिटी किती असणार आहे, 0, व्हेलॉसिटी 0 आणि व्हेलॉसिटी इज इक्वल टू मायनस, आपण या ठिकाणी पाहू शकतो व्हेलॉसिटी किती आहे, ± ω a आपल्या मेन पोझिशनला. आता नेमकं काय असतं पहा, आता त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात येईल, जर तुम्ही या एक्स्ट्रीमपासून निगेटिव्ह एक्स्ट्रीमपासून पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमकडे जात असताल तर व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह आहे. परत मेनपासून परत पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमकडे जात असाल तर व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह आहे, म्हणजे व्हेलॉसिटी डायरेक्शनमध्ये पॉझिटिव्ह डायरेक्शनला आहे. आणि जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमपासून मेन पोझिशनकडे येत असता तेव्हा व्हेलॉसिटी निगेटिव्ह आहे, आणि एक्स्ट्रीम मेन पोझिशनपासून तुम्ही निगेटिव्ह एक्स्ट्रीमकडे येता तेव्हा व्हेलॉसिटी कशी आहे, निगेटिव्ह आहे. व्हेलॉसिटी निगेटिव्ह याचा अर्थ सरळ इन अपोजिट डायरेक्शन दॅट ऑफ द डिस्प्लेसमेंटच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये. हे आपण व्हेलॉसिटीबद्दल पाहिला, त्याच्यातला हा जनरल फॉर्म्युला तुम्ही हा जरी लक्षात ठेवला, हा पहिला बेसिक फॉर्म्युला तरी सफिशियंट आहे. याच फॉर्म्युला मॅक्झिमम क्वेश्चन पडतात. पण हे जे व्हेरिएशन आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स डिस्प्लेसमेंट, हे फार महत्त्वाचं. हे जर व्हेरिएशन तुम्ही लक्षात जर ठेवलं तर आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. या ठिकाणी हे पूर्ण कन्सेप्ट झालेले आहेत. म्हणजे आज आपण डिस्प्लेसमेंट पाहिलं, डिस्प्लेसमेंट इक्वेशन पाहिलं, अजून डिटेलमध्ये डिस्प्लेसमेंट इक्वेशन आहे जी की आपण वेव्ह इक्वेशनसोबत मॅच करून लिहितो, त्याला साईडला ठेवलं. हे पूर्ण डिस्प्लेसमेंट इक्वेशन कंप्लीट झालं. नंतर आपण फोर्सबद्दल कन्सेप्ट पाहिली, नंतर ॲक्सिलेशनचं इक्वेशन पाहिलं कम्प्लिटली, नंतर व्हेलॉसिटी इक्वेशन पाहिलं. आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये नेक्स्ट लेक्चर्समध्ये आपण पाहू की एनर्जी आणि सिंपल हार्मोनिक मोशन यांच्यामध्ये रिलेशन काय,